काही लोकांना भेटल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. पण काही लोकांना भेटल्यानंतर आपण फ्रेश वाटण्याऐवजी मेंटली टायर्ड होतो. कधी विचार केलाय असं का होतं? असं यासाठी होतं कारण आपले विचार, आपले वाइब्स सगळ्याच लोकांसोबत जुळत नाही. अशी 5 लोकं ज्यांना भेटून आपण मेंटली टायर्ड होतो. नंबर 1, सतत तक्रार करणारी लोकं. प्रत्येक भेटीमध्ये ते आपले प्रॉब्लेम्स, कंप्लेंट आणि निगेटिव्ह टॉक करत असतात. आणि त्यांचं हे सगळं ऐकल्यामुळे आपणही मेंटली टायर्ड होतो. हळूहळू त्यांच्या गोष्टींमध्ये आपणही इन्व्हॉल्व होतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण आपली एनर्जी खर्च करतो. लक्षात ठेवा, त्यांचे आयुष्य बदलण्याची जबाबदारी तुमची नाही आहे. त्यांचं नक्की ऐका, पण प्रत्येक वेळी त्यांची प्रत्येक समस्या मनावर घेऊ नका. 2, फक्त गरज असेल तेव्हा तुम्हाला फोन करणारी लोकं. अशी लोकं तुमच्या गरजेच्या काळात तुमच्यासोबत हजर नसतात आणि त्यामुळे तुम्ही मनाने त्यांच्याशी कनेक्ट नसतात. म्हणून त्यांना जेव्हा काम असेल किंवा गरज असेल आणि ते तुम्हाला कॉल करतात त्यावेळी तुम्हाला फ्रेश वाटण्याऐवजी तुम्ही मेंटली टायर्ड फील करता. अशा नात्यांमध्ये स्वतःला सतत अवेलेबल ठेवण्याची गरज नाही. तुमचा वेळही त्यांच्या वेळेइतकाच महत्त्वाचा आहे. नंबर 3, तुमच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी लोकं. ह्याची गरज आहे का? या वयात हे जमेल का? असे 100 प्रश्न ते तुम्हाला विचारतात. पण त्यांच्या या बोलण्याने खचून जाऊ नका. तुमची इच्छा सोडून देऊ नका. लक्षात ठेवा, सल्ला सगळ्यांचा घ्या, पण अंतिम निर्णय मात्र स्वतःचाच घ्या. 4, तुमची तुलना सतत दुसऱ्यांसोबत करणारी लोकं. ती ही करते, तू का नाही करत? ती अशी राहते, तू का नाही राहत? असं सतत ही लोकं विचारत असतात. त्यांचं बोलणं मनावर घेण्याची गरज नाही. तुमचा प्रवास तुमचा आहे आणि तो तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त चांगला माहिती आहे. 5, ज्यांच्यासोबत राहिल्यावर तुम्हाला सतत स्वतःबद्दल वाईट वाटत असतं अशी लोकं. मी अशी का आहे? माझ्यात काही कमी आहे का? माझ्या या अशा वागण्याने ती अशी बोलली असेल का? असं जर सतत तुम्हाला वाटत असेल तर हा सगळ्यात मोठा संकेत आहे अशा लोकांपासून दूर राहण्याचा. ज्यांच्याशी बोलून, ज्यांना भेटून तुम्ही मनाने थकत असाल आणि स्वतःबद्दल सतत कमीपणा वाटत असेल तर अशा लोकांपासून आजच दूर राहा. काही लोकं आपल्या आयुष्यात एनर्जी ड्रेनर बनण्याचं काम करत असतात. एनर्जी ट्रेनर म्हणजे ती लोकं वाईट असतातच असं नाही, पण कुठेतरी त्यांचे आपले विचार, आपले वाईस मॅच होत नाही. त्यांना भेटून आपला आत्मविश्वास, आपली एनर्जी कमी होत असते. त्यामुळे 40 नंतर आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्याला, प्रत्येक मैत्रीला जागा देत बसण्याची गरज नाही. कुणाला किती स्पेस द्यायची, कुठे बाउंड्री ठेवायची, किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, 40 नंतर आपल्या आयुष्यात वेळ आणि एनर्जी दोघंही कमी असतात. त्यामुळे ती खूप विचार करून खर्च करायची आहे.